दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री प्रतापसिंह जाधव यांनी आज सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला। कोल्हापूरमधल्या मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी आपलं मतदान केलं। पुढारी समूहाचे समूह संपादक डॉक्टर योगेश जाधव यांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावला। यावेळी पद्मश्री प्रतापसिंह जाधव यांनी घटणाऱ्या मतांच्या टक्केवारीबाबत चिंता व्यक्त केली आहे। सर्व मतदारांनी आपला हक्क बजावत लोकशाहीला बळकट केलं पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं। दरम्यान दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री प्रतापसिंह जाधव यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी। दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री प्रतापसिंह जाधव यांनी देखील आज मतदानाचा हक्क बजावलाय। सोबत योगेश दादा देखील आहेत। साहेब, खरं तर दोघांनी मतदानाचा अधिकार बजावलेला आहे। दरवर्षीप्रमाणेच ज्यावेळी आपल्या कोल्हापुरात निवडणुका ज्या पाहायला मिळालेल्या आहेत, मतदानाचा टक्का जो आहे तो वाढलेलाच असतो। आज देखील मतदानाचा टक्का जो आहे तो वाढत्या क्रमाने त्या ठिकाणी पाहायला मिळतो। कशा पद्धतीने बघता येईल इलेक्शन? मी खरं तर 1962 त्या म्हणजे पहिलं मतदान मी केलं 1967ला, तर त्यापासून मी बघतो। परंतु मला लोकांच्यात अजून मतदानाच्या बाबतीत उदासीनता दिसते। आता देखील मी इथं बघितलं, विचारलं, 40% व्होटिंग झालेलं आहे आतापर्यंत। खरं म्हणजे आपल्याला भारतासारख्या 142 कोटी लोकसंख्या असलेल्या देशाला किंवा महाराष्ट्र राज्य घेतलं तरी 12-13 कोटी जनता असणाऱ्या या राष्ट्राला मतदान खरं म्हणजे 75-80% वगैरे व्हायला पाहिजे। आणि महाराष्ट्रात आता म्हणजे आपण बघितलं तर आघाडीची सत्ता 2.5 वर्ष होती, आता युतीची सत्ता 2-2.5 वर्षे आहे। तर त्यामुळे या खेपेला पहिल्यांदाच मी बघत आहे की खरं म्हणायचं तर आज ही होणारी निवडणूक ही फार टफ आहे, म्हणजे अगदी चुरशीची निवडणूक आहे। त्यामुळं आपण ह्या टक्केवारीवर जर बघितलं तर खरं म्हणजे जर टक्केवारी जास्त झाली तर खरी लोकशाही निवडणूक झाली। आज मला दुर्दैवानं जे जाणवतं ते आपला जो मतदार आहे त्या मतदारापैकी 40% 50% मतदार व्होटिंग करतो आणि आपण म्हणतो जनतेने निवडून दिलं। मला ते जनतेनं निवडून दिलं या मताशी मी सहमत नाही। खऱ्या अर्थानं 100% जनतेनं मतदान केलं आणि मग निवडून आलं तर तो मतदारांचा प्रतिनिधी आहे। तर ही प्रातिनिधिक स्वरूपाची होत नाही, टक्केवारी कमी होते। आणि ही जी आपल्या म्हणजे नागरिकांच्या जी उदासीनता आहे मतदान करण्याबद्दल, ही जागरूक व्हायला पाहिजे। नाहीतर आपल्या इकडं निवडणुकीचा सुट्टी म्हणजे ही सुट्टीचा दिवस समजून लोक ट्रिपला जातात। तर ही खऱ्या अर्थानं लोकशाही नाही आहे। लोकशाही प्रत्येकानं, माझा सगळ्यांनाच एक नागरिकांना हे आहे की आपण मतदानाचा हक्क बजावला पाहिजे आणि आपली लोकशाहीचं जतन केलं पाहिजे। शहरात विशेष करून कमी मतदान होताना पाहायला मिळते, 34 ते 35%पर्यंत। शहरी भागातल्या लोकांना या ठिकाणी खूप कमी प्रमाणात त्या ठिकाणी मतदानाला प्रतिसाद देतात, त्याकडे कसं बघताय? ग्रामीण भागामध्ये गट असल्यामुळं ईर्ष्येवर निवडणूक होते। अगदी ग्रामीण भागातली तुम्ही ग्रामपंचायतीची निवडणूक जरी घेतली तरी ती ईर्ष्येमध्ये होते आणि त्यामुळं 70%, 75%, 80% व्होटिंग होतं। शहरी भागामध्ये लोकांना उत्साह नसतो आणि त्यामुळं लोक म्हणजे माझं तर असं मत आहे की मग अल्पसंख्याक असोत, खालचा वर्ग असो, तो मतदानाला येतो, पण जो उच्च वर्ग असतो तो मतदानाला येत नाही। म्हणजे तो त्याला नंतर तो चर्चा करेल की अमुक यायला व्हायला पाहिजे होतं, अमुक व्हायला पाहिजे होतं। तर तुम्हाला माझं तर म्हणणं असं आहे की ज्या माणसानं मतदान केलेलं नाही त्या माणसाला मतदानाबद्दल बोलायचा अधिकारच नाही। दादा, कशा पद्धतीनं इलेक्शनकडे पाहताय? टक्केवारी जसं साहेबांनी सांगितलं तर कमी प्रमाणात दरवेळच्या तुलनेत वाढते। कशा पद्धतीने ही सगळी इलेक्शन्स तुम्ही सगळे या ठिकाणी पाहिली? आत्ताच साहेब जे म्हटलं ते खरं आहे, तरी पण मी म्हणेन की कोल्हापुरात त्यातल्या त्यात बऱ्यापैकी मतदान आहे, जे 40% ते 50%च्या साधारणतः ॲव्हरेजनी झालेलं आहे आता या बूथमध्ये देखील। पण मुंबईसारख्या शहरांमध्ये म्हणजे जेवढं मोठं शहर तेवढं कमी मतदान, असं एक समीकरणच जमलेलं आहे। आज खरं म्हणजे मतदार हा लोकशाहीचा खरा राजा असतो आणि प्रत्येकाने मतदान करून आपल्याला हवं असलेलं सरकार त्यांनी
आणावं असं मी सर्वांनाच विनंती करतो. ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.